डोळ्यामध्ये पाणी येते तुमच्या. साहेबाचं नाव काढल्यावर 12 नंबर पासून मड्यासोबत चलत बाबळगाव पर्यंत गेला. चलत मड्याच्या चलत बाबळगाव रडत तशी त्यानं केली, कौतुक केले साहेबांना. गोरगरिबासाठी कौतुक केले, आमच्या गरिबासाठी. कोणी बी साहेबाला भेटू द्या, त्याचं काम केले त्यानं. आतापर्यंत कुणी केलं नाही असं. इतके विलासराव देशमुख तुमच्या हृदयात आहेत. काय तर तुम्ही बघूच लागते. माया असल्याशिवाय पाणी येते का डोळ्यात? तुम्ही सांगा. आज कोण रडतंय त्याची जर किव नसली तर? बरोबर आहे. मग म्हणजे विलासराव देशमुख तुमच्या घरातले असले हातात हात घालीत होत्या गरीबाच्या. ते जून उत्तर तळा गेलं तर हातात हात घाले राव ओळखीत होते. एवढं इतकं चांगलं होतं. ते चांगलं. रात दिवस मी कार्य राबविण्याचं काम आपण करू, यावर तुम्ही काय सांगा? कधीच पुसणार नाही साहेबाच्या आठवण. साहेबांनी सगळ्याला गोरगरिबाला साथ दिली. कामं देखील लावले, गोरगरिबाला नोकऱ्या देखील लावल्या. माझ्या भाच्याला लावले. विलासराव तुमच्या घरामध्ये आहेत. इतकं आम्ही रडत आला, साहेबाच्या मातीपासून रडत आला. इतकं मानता तुम्ही विलासरावांना? हा लय म्हणतात, त्याने केलेत कामं केलेत. केले साहेबांना. त्यांच्या पाठीमागं थांबतात. हा त्यांच्याच पाठीमागं आम्ही आता. आपल्या डोळ्यामध्ये आता आनंद अश्रू आले आणि दुःखाचे पण अश्रू आहेत. साहेब नसण्याचं दुःख पण आहे. साहेब नसण्याचं दुःख आहे आणि अमित भैया असण्याचं आनंद आहे. आनंद आहे. अमित भैया आहे त्याच्यामुळे आनंद आहे. आणि अमित भैया ज्या साहेबांचे राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करतील वाटतं. करतेत. या निमित्तानं साहेबांच्या आठवणींना पुन्हा एकदा तुम्ही उजाळा दिलात. अजून काय सांगाल साहेबांबद्दल? साहेबाबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमी आहे. आम्ही काँग्रेसला करणार. मग डोळ्यामध्ये पाणी येते तुमच्या. साहेबाचं नाव काढल्यावर